मनसे उमेदवार राजू पाटील आपल्या सोबत आहे. दादा काय सांगाल, प्रचार कसा सुरू आहे, कुठपर्यंत आलेला आहे आणि जे वातावरण आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेलं आहे, काय नेमकं कौल वाटतं? नाही, एकंदरीत खूप चांगलं वातावरण आहे. आमचे सहकारी खूप जोमाने काम करतात. प्रत्येक एरियात जिथे मी गेलो नसेन तिथे पण त्यांच्या रॅलीज चालू आहेत. अ, सगळे मित्रपरिवार फिरतोय, कुटुंब फिरतोय. हा मनसे परिवार तर आमचा एवढा मोठा आहे, तो जोमाने लागलेला आहे. आणि आमचं सर्वांचं जसं मान्य राजसाहेबांवर प्रेम आहे, प्रेम त्यांच्यावर तर आहेच, परंतु या लोकांचं माझ्यावर पण तेवढंच प्रेम आहे. माझ्यावरही विशेष प्रेम हे करतात आणि त्या प्रेमापोटी इतर कोणी उमेदवाराचं मला माहित नाही, पण माझ्यासाठी खूप जोरात काम करते ते सगळे. लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे अपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद दृश्यमान जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद दृश्यमान जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद दृश्यमान जिंदाबाद. आता दुसरीकडे पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामधनं राजसाहेबांनी या ठिकाणून सभा घेऊन इकडनं आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली, तुमचा उमेदवार म्हणून घोषित पण या ठिकाणी केलेलं. काय सांगाल की एकंदरीत उद्या त्यांची सभा पण होणार आहे, कशी ही सभा असणार आहे आणि त्यांचं ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एवढं लक्ष देण्याचं नेमकं कारण? नाही, पहिली गोष्ट म्हणजे एकतर मान्य राजसाहेबांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, जीव आहे. आणि इथे एकमेव आमदार आमदार त्यांचं ह्या मतदारसंघात आहे. मी पक्षाचा नेता आहे, तर त्यांनी कुठेतरी आम्हाला कल्याण ग्रामीणला एक मान दिला आणि इथून एक तुम्ही माझ्या सहकार्याने जो इथल्या लोकांनी जो उमेदवार आमदार निवडून दिलेला मागच्या वेळेस, त्यांना मान म्हणून त्यांनी इथे पहिली सभा घेतली. प्रचाराचं नारळ पण त्यांनी इथून वाढवलं. उद्या देखील या ठिकाणी सभा होणार आहेत, अनेक उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. काय वाटतं उद्याची सभा कशी असणार? निश्चित मान्य राजसाहेबांची प्रत्येक सभा ही पर्वणी असते. एक विचार असतो आणि ते त्यांच्या विचारावर ठाम असतात. त्यांचे काही मुद्दे असतात, ऐकण्यासारखे असतात. विशेषतः तरुण वर्गाला खूप, त्यांचे महिला वर्गाला आणि आताची जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर त्यांची मांडलेली मतं सर्वांना आवडतात. उद्या दिव्यामध्ये सभा आहे. दिवा हा कोकणी वस्ती आणि जास्त हिंदू असं म्हणजे तुम्ही बोलू शकता असं भाग आहे. तर तिथे त्या अनुषंगाने रेकॉर्ड तोड गर्दी होईल. दादा, तुम्ही गेल्या वेळेस जी सभा होती त्याच्यामध्ये एक खंत व्यक्त केली होती. त्यावेळेला सांगितलं ही पिता पुत्रांच्या विषयी तुम्ही सांगितलं होतं. तुम्हाला ज्या वेळेला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये बोलवण्यात आलेलं तेव्हा काही आश्वासनं दिलेली, काय नेमकं आश्वासन होतं आणि काय केलं? नाही, निश्चित म्हणजे मी काय आश्वासन माझे खिशी भरायला नव्हती मागितली. मान्य राजसाहेबांनी मोदीजींना पंतप्रधान पदाचा उमेदवार यासाठी पाठिंबा दिला होता. परंतु इथले जे खासदार आहेत ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. मी त्यांना बोललो की तुम्ही मोठे मोठे रस्ते आणले मोठे टेंडर काढण्यासाठी, परंतु माझ्या वस्त्या आहेत, या अशा वस्त्या आहेत, आडवली, रोकाळी, नितिवली, माझा दिवा भाग आहे, नांदिवली भाग, या भागामध्ये इथे स्थानिक पालिका प्रशासन नाही, प्रशासक आहे 4 वर्ष. त्यामुळे छोट्या गल्ली गटर जी नगरसेवक लेवलला कामं व्हायला पाहिजे ती कामं इथे झाली नाही. त्यामुळे मी त्यांना बोललो की आम्ही तुमचं काम जीव तोडून करणार. केलं पण आमच्या सगळ्या सहकार्याने. त्यापोटी आम्हाला काहीतरी इथे या भागासाठी निधी द्या, तो त्यांनी आश्वासन पण दिलेलं, पण त्यांनी तो पुरा नाही केला. आता प्रामुख्याने बघितलं की लोकसभेमध्ये तुम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता, मात्र विधानसभेत उमेदवार देणार की नाही यावरती प्रश्न होते. अचानकपणे त्यांनी उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये तो उमेदवार जो लढत आहेत आणि काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी सभा घेतलेली. तर कुठेतरी तुम्ही लोकसभेमध्ये काम केलं त्यांचं, तर त्यावेळेला कुठेतरी यांनी आपल्याला मदत करायची होती अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये होती, मात्र त्याला तुम्ही तयार होतात. पण आता जी परिस्थिती आहे यावरती आपण काय बोलू? कार्यकर्त्यांची अपेक्षा होती यांना मदत केली, आपल्याला मदत करतील, किंवा मी त्यांना सांगितलंही होतं की बाबा मदत करतील. मला गॅरंटी होती ही लोक काही मला मदत करणार नाही. राजू पाटील त्यांना खूपतोय. इथे आमच्या समाजात जी भांडणं लावतात त्याच्या विरोधात मी आवाज उठवत असतो. इथल्या अव्यवस्थेवर, इथल्या भ्रष्टाचारावर आवाज उठवत असतो. त्यामुळे ते नेहमी खूपच राहणार मी त्यांना. आणि मला 100% गॅरंटी होती की मला काही मदत करणार नाही आणि माझी तशी अपेक्षाही नव्हती. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. आत्ता आपण ज्या पद्धतीने फिरतात ते प्रचार करतात ते लोकांचा मोठा रिस्पॉन्स भेटतोय, मात्र काल सभेमध्ये देखील उठतायत आणि काही
लोकांचे प्रश्न असतील ते पण मार्गी लावतात. ते अनेक वेळा टीका करून चर्चेत असतात तुम्ही, मात्र 10 वाजता उठतात, 12 वाजता उठतात, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं केले जातात. काय सांगाल यावर? मला एकतर बघा, मला हे कधी बघायला येत नाही मी कधी उठतो ते किंवा कधी झोपतो ते. आणि मला रोज काय उठून पैसे मोजायचे नसतात भ्रष्टाचाराचे. त्यांना मशीन लागत असतील, वाटप कसं करायचं, कुठे कोंबायचे, त्यासाठी पण उठत असतील ना. काय काम धंदे नसताना एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात, कुठे येतो पैसा यांच्याकडे? त्यामुळे अशा गोष्टीचा त्याने विचार करू नये. जी कामं मी आणलेत, मी जी कामं सुचवलेली तुम्ही ओव्हरलॅप करून आणलेत. तुम्ही बोलले ना काल कल्याण ग्रामीण बदलतं, याच्या खाली धन्यवादचे बॅनर लावा. तुम्ही खरंच लावा. खरं तर तुम्ही कल्याण लोकसभा बदलते का? तुम्ही जर लोकसभेचे खासदार आहेत, कल्याण लोकसभा बदलते का? जाऊन बघा इथे खडेगोलवली वगैरे काय परिस्थिती आहे. उल्हासनगरच्या वस्त्या बघा. त्यामुळे नाही त्या वर्गाने करू नये. आणि खासदाराची कामं नाही आहेत, ही कामं स्थानिक लोकल बॉडीची. आमच्या खासदारांना सवय झेडपी पासून सगळी कामं. खासदार म्हणून त्यांनी केलेलं एखादं भरीव काम सांगावं. आज आमचा 5 नंबर प्लॅटफॉर्म, माता भगिनी उन्हात उभे राहायच्या, पावसात उभे राहायचं, तो मी लेटर दिल्यावर काम चालू करायला येतं. ही यांची कामं आहेत. ही कामं करायची, नाही ते टीका करतात. उद्धव ठाकरे यांची देखील या ठिकाणी सभा होणार आहे, उद्या राजसाहेबांची आहे. मात्र आजच सकाळी संजय राऊत यांनी टीका केली की 25 वर्षापासून राजसाहेब रडतात, आम्हाला सत्ता द्या, मात्र जनता त्यांना एक्सेप्ट करत नाही. यावरती काय? एक्सेप्ट बाळासाहेबांनी काही वर्ष केलं नव्हतं. बघा, निवडणुकांचं राजकारण आणि एक विचारांची मोड बांधून चाललेला एक पक्ष, हे दोन्ही वेगळ्या गोष्टी. उद्या मान्य उदयनची त्यांच्या सासूरवाडीत सभा आहे. त्यामुळे माहिती एक विनंती, स्पीकर न लावता भोंगे लावा आणि लोकांना सभा ऐकवा. एकंदरीत या ठिकाणी स्पीकर न लावता भोंगे लावा आणि लोकांना आपला आवाज ऐकवा, असं वक्तव्य या ठिकाणी राजू पाटील यांनी करत कुठेतरी ठाकरे गटावरती टीका या ठिकाणी केलेली आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.